झी 24 तास एक पाऊल पुढे। आता उत्तर महाराष्ट्राकडून कोकणाकडे आपण येऊया। राज्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। रत्नागिरीतल्या देवाचा डोंगर गावामध्ये तर ग्रामस्थ डबक्यातलं पाणी पिऊन आपली तहान भागवतायत। 2 जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने पाणी कुणी द्यायचं असा प्रश्न प्रशासनाला पडलाय। जरा लक्षपूर्वक पहा ही दृश्य। विकासाच्या गप्पा हाकणाऱ्या सरकारच्या सर्व दाव्यांची पोलखोल करणारी ही दृश्य। महाराष्ट्र खरंच प्रगतीपथावर आहे का असा प्रश्न उपस्थित करणारे हे विदारक चित्र। कारण 52व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या याच महाराष्ट्रातल्या देवाचा डोंगर या गावातलं हे भीषण वास्तव। कोकणातल्या खेड, मंडणगड, दापोली आणि महाड या 4 तालुक्यांच्या सीमेतून कोसो दूर राहिलेल्या या गावात पाणी आणि सरकारी योजना पोहोचल्याच नाही। त्यामुळे अशा प्रकारे डबक्यात झिरपणाऱ्या पाण्यातून या गावातल्या ग्रामस्थांना पाणी भरावं लागतंय। थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणेच थेंब थेंब पाण्यानं एक हंडा भरे अशी कसरत सुमारे 3 ते 4 तास त्यांना करावी लागते। आम्ही मतदानाला जावत नाही तरी जात आहे, आम्हाला पाण्याचा टिपा मिळत नाही अजिबात। तर कोण बघत नाही, दाखल घेत नाही। आम्ही म्हातारी माणसं कुणी का जाणार नाही, कुणी का राहणार कशी। शिवरात्रीला टँकर येतो, तो टँकर आलेला नाही आज परत। तेव्हा आमची परिस्थिती आंघोळी करतो परातीमध्ये आणि ते पाणी आम्ही गोरांना पाजतो आणि ते पाण्याचा पण प्रयोग करून घेतो आणि कपडा धुवायला पाणी नाही का काय नाही। 4 तालुक्यांच्या सीमेवर असणारं देवाचा डोंगर हे गाव नेमकं कोणत्या हद्दीत येतं आणि या गावाला कोणी पाणी द्यायचं असा प्रश्न प्रशासनाकडून उपस्थित करण्यात येतोय। मात्र टँकरनं पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दापोलीतल्या तहसीलदारांनी दिलंय। मी आजतागायत 40,000 लिटर पाण्याचा पुरवठा देवाचा डोंगर येथे केलेला आहे। त्या ठिकाणी आपल्याला जी कायमस्वरूपी नळ पाणी योजना सुरू करायची असेल तर ती खर्चिक आहे, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी टँकरची मागणी होते त्यावेळी आम्ही आमच्या स्तरावरून निश्चितपणे प्रयत्न करून ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतो। एक ना एक दिवस गावात पाणी येईल या आशेवर हे ग्रामस्थ डबक्यातल्या पाण्यावर आपली तहान भागवतायत। मात्र सारं काही अलबेल आहे असं भासवत विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारं हे एक प्रातिनिधिक उदाहरण। झी 24 ताससाठी रत्नागिरीहून संदेश सावंतसह अमित गडगे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।